खून तसंच दिवसाढवळ्या होणाऱ्या प्राणघातक हल्ल्यांच्या मालिकेमुळे नाशिक शहर हादरलं असून नागरिक दहशतीत आहे। खाकीचा धाक उरला की नाही, कुठे कायद्याचा बालेकिल्ला, असा संतप्त सवालही विचारला जातोय। कुण्याबाईनं रील बनवून त्यात नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा बालेकिल्ला म्हटलं आणि खाकीलाच आव्हान दिलं गेलं। नागरिकांमध्ये त्यावेळी प्रचंड संतापाची लाट उसळली होती। चारही बाजूंनी टीकेचं धनी व्हावं लागल्यानंतर पोलिसांनी दंडुका हाती घेत ॲक्शन मोडवर आले होते। दहशत निर्माण करणारे रील आणि फलक बहादरांना चोप देत रस्त्यावर आणलं। त्यांना नाशिक जिल्हा गुन्हेगारीचा नव्हे तर कायद्याचा बालेकिल्ला म्हणण्यास भाग पाडलं। तसे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येऊन जनतेत खाकीप्रती आदर निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला। RPIचे प्रकाश लोंढे आणि त्यांचे दोन्ही पुत्र, भाजपचे सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल, मामा राजवाडे अशा बड्या हस्तींपासून ते अगदी काल परवाच्या वासनांद ज्योतिषी अशोक खरात, पत्रकार रवींद्र एरंडेपर्यंत साऱ्यांनाच कायद्याचा बालेकिल्ला दाखवण्यात आला। काही राजकारणी तर नुसत्या धसक्यानं त्यावेळी शहरातून गायब झाले होते। नाशिक पोलिसांचा हा पॅटर्न राज्यभर प्रसिद्ध झाला। दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचं कौतुक केलं होतं। त्यामुळे मध्यंतरीच्या काळात गुन्हेगारीला चांगलाच आळा बसला होता। अलीकडे मात्र खून, प्राणघातक हल्ल्यांच्या घटना पुन्हा वाढू लागल्या आहेत। हातात कोयता घेऊन दिवसाढवळ्या एका महिलेनं केलेल्या हल्ल्यानं तर शहर पुरतं हादरलंय। हे कमी म्हणून की काय, शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टोळक्यानं असाच प्राणघातक हल्ला चढवला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीत नाचताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून थेट गोळी झाडण्यात आली। या घटनांमुळे नाशिककरांना पुन्हा एकदा असुरक्षित वाटू लागलंय। खाकीचा धाक ओसरला की काय, कुठे कायद्याचा बालेकिल्ला, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे।